Hello everyone. Today we are going to talk about the relative lowering of vapor pressure. So today's topic is relative lowering of vapor pressure. Relative lowering of vapor pressure. Now before that already we have seen what is meant by lowering of vapor pressure. Simply सांगायचं झालं, if you are having one of the solvent is with you, okay, this is the solvent, so we are going to count its vapor pressure. It is the P1 naught. प्युअर सॉल्वंट जेव्हा असतं तेव्हा त्याचं वेपर प्रेशर किती आहे, दॅट इज द P1 नॉट. व्हेन वी आर गोइंग टू ॲड सोल्यूट इन इट, याच्यामध्ये जर आपण सोल्यूट टाकलं, सो दिस इज सपोज द सोल्यूट. सो ॲज यू आर गोइंग टू ॲड द सोल्यूट, इट विल कन्वर्ट इन टू द सोल्युशन. बरोबर आहे का? जर आपण एखाद्या सॉल्व्हंटमध्ये जर आपण सोल्यूट ॲड केलं, सो दीज आर वी कॅन से द सोल्यूट पार्टिकल. सो आता याला आपण काय म्हणणार आहे, इट इज द सोल्युशन. सो याचं जे काय वेपर प्रेशर आपण काउंट करणार त्याला मी काय म्हणते, P1. सो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा मिनिंग काय आहे, सिम्पल थिंग इज देअर. ॲज यू आर गोइंग टू टेक or as you are going to compare the vapor pressure of solvent with the vapor pressure of solution of that same solvent, so it is observed that P1 naught म्हणजे काय रे, प्युअर सॉल्वंटचं वेपर प्रेशर जास्त आहे कुणापेक्षा, सोल्युशनच्या वेपर प्रेशरपेक्षा. बरोबर, याला आपण काय म्हणतो, इट इज द. आता बघा, जो जास्त आहे त्याच्यातून आपण कमीला काढून टाकू. मग आता काय होईल, दोघांचा डिफरन्स म्हणजे काय झाला, डेल्टा पी. डेल्टा पी इज इक्वल टू काय असेल मग, डेल्टा पी, दोघांचा डिफरन्स काय आहे, जो मोठा आहे त्याच्यातून कमी जो आहे त्याला काढून टाका. सो व्हॉट इट मीन्स, P1 नॉट मायनस P1. हा जो हे जे इक्वेशन तुम्हाला दिसतंय ना, इट इज नथिंग बट नोन ॲज द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. पण मग आपल्याला तर बघायचं दॅट इज द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मग रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशाला म्हणायचं. सो इफ आय एम गोइंग टू कम्पेअर सच अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर विथ द सॉल्व्हंट वेपर प्रेशर, मग बघा आता RLVP याला काय म्हणतो आपण, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू, इट इज द रेशो ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्वंट. बरोबर आहे, विच इज अगेन इक्वल टू, आता हे आपण असं लिहू शकतो, P1 नॉट मायनस P1 अपॉन काय आहे, P1 नॉट. असा पण याचा मिनिंग होतो. आणखी एक आपण लिहू शकतो ॲज पर द प्रिव्हियस वन, याला इक्वल टू काय असू शकतं रे, X2. जर आपण याला राऊट्स लॉ मॅच केला, सो इट इज ऑल्सो इक्वल टू X2. जर तुम्ही बोर्ड पेपरचे PYQs पाहिले, so in one of the year this question or this equation is there for 1 marks in HSC exam. What do you mean by lowering relative lowering of vapor pressure, or what is RLVP? This question is already there for 1 marks. Okay, now या क्वेश्चनला 1 मार्क्ससाठी आपण घेतो, याच्यावर न्यूमरिकल्स पण डिपेंड असतात. सो न्यूमरिकल कॅन हॅव वेटेज ऑफ either 1 mark or the 2 mark. So this is the most important concept of the board exam. Getting? आता याच्यात जर इक्वेशन तुम्हाला विचारलं, डेफिनेशन काय आहे, what is the definition? In the definition we can write it is the ratio of, काय लिहू शकतो आपण, रेशो ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग of solvent divided by vapor pressure of pure solvent is called as RLVP.
VP, दॅट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सगळ्यांनी एकदा हे बॉक्समधलं जे इक्वेशन आहे, सो ते बॉक्समधलं इक्वेशन सगळ्यांनी पाहून ठेवा. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. नेक्स्ट लेक्चरला आपण या x2ला एक्सपांड करणार. सो देन वी आर गोइंग टू कनेक्ट इट विथ द मोलार मास ऑफ सोल्यूट. What next lecture gives us? Molar mass of solute. Okay, thank you. So we are going to check in next lecture.